आजच्या कथेचं नाव आहे हक्क. सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता अन सुशांत त्याच्या मित्राकडेच राहणार होता. अभ्यासासाठी काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री 10पर्यंत वैदेही एकटीच घरी होती. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तकं वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसाबसा काढला होता. वैदेहीला पण आता फारच कंटाळा यायला लागला होता. तिने स्वयंपाक उरकला, डिशवॉश करूनही लावून झालं. आता मात्र ती पुरतीच वैतागली होती. गरमागरम वाफाळलेल्या कॉफीचा कप घेऊन ती व्हरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली. आता यावेळी कोण आलं असेल बरं, मनाशी नवल करत ती उठली. बघते तर दारात सुशांतच उभा होता. काय रे, काय झालं? अगं, स्कॉटच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो अन त्याची आई गेले दवाखान्यात त्यांना घेऊन. मग घरीच आलो झालं. बाबाही उशिरा येणार आहेत ना गं? हो ना रे, बरं झालं तू घरी आलास. ते अगदी बोर झाले होते बघ मी. सुशांत हलकेच हसला. गव्हाळ वर्णाचा आणि भरपूर उंचीचा लेक असा हसला की वैदेही अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे. मातृमुखी अन सदासुखी असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशावेळी हटकून येई. मम्मा, भजी कर ना गं मस्तपैकी, बाबांना खूप आवडतात. अन बघ कशी अगदी भज्यांचीच हवा आहे. अरे लबाडा, बाबांचं नाव कशाला रे सांगतोस? तुला हवीत म्हण ना. एकही बात है मदर इंडिया. अन वैदेही बरोबर तो देखील खळखळून हसला. आंघोळ करून सुशांत आला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती. वैदेहीनं आधी श्यामची आवडती चटणी मिक्सरमधून काढली. भज्याचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश आवाज पुन्हा घुमला. बघ रे राजा, जरा आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसतात. वैदेहीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी सुशांतनं दार उघडलंही होतं. पण दारात श्याम नव्हताच. एक गौरवर्णी मध्यम वयाचा माणूस उभा होता. डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा, फ्रेंच कट दाढीनी किंचितसे घारे डोळे, अंगावरचे कपडे थोडे भिजलेले. येस, सुशांतनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. अन बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळांबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश कष्टानं आल्यासारखे शब्द आले. यंग मॅन, आय एम युअर डॅडी. सर, यू आर मिस्टेकन, किंवा यू आर इन द रॉंग हाऊस. असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेल्या सुशांत एकदम गप्प झाला. बाहेर आलेल्या वैदेहीचा चेहरा पांढरा फटक पडला होता. एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती, कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी. आई, गोंधळलेल्या सुशांत आळीपाळीने एकदा वैदेहीकडे नि एकदा त्या अपरिचित व्यक्तीकडे बघत होता. कोण आहे हा माणूस? खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय, अन आई त्याला घरातून हाकलून लावायच्या ऐवजी इतकी सैरभैर का झाली बरे? त्याला काहीच कळत नव्हतं. या द्विधा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानेच केली. आय एम सॉरी, मी फोन करायला हवा होता आधी, कल्पना द्यायला हवी होती. वैदेहीला फारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा. निघतो मी. डोक्यावरची ह्याक तिरकी बसवत तो भर पावसात भिजतच निघून गेला. त्याच्या मागे धडकन दार लावून घेत सुशांत वळला. वैदेहीला आधार देऊन त्यानं खुर्चीत बसवलं. मम्मा, काय प्रकरण आहे हे सारं? तू ओळखतेस ना त्या माणसाला? 17-18 वर्षाच्या अजून तारुण्य अन बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातली धार वैदेहीला असह्य झाली. तू थोडा शांत बस पाहू. मला एकटीला राहू दे जरा वेळ. सोफ्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले. सगळ्या शरीरातला उत्साह, ताकद
जणू काही कोणीतरी काढून घेतलंय असं तिला वाटत होतं. सुशांतवर खोलीत निघून गेला अन बसल्या जागी ती आडवीच झाली. काळीज अजूनही धाड करत होतं. तिचं कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज अन मनातलं वादळ या ध्वनींच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती. दारात लॅचकी सरकावल्याचा आवाज आला अन ती उठून बसली. श्याम घरी आला होता. हुश, दमलो बुवा. आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय. वैदेहीच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला. काय ग, आज उदास एवढी का दिसतेस? अगं, आज तर जाम खुश होणार बघ तू. ऑफिसमधला सुकुमार आला परत भारतातून. अम्मानं खास साडी पाठवली तुझ्यासाठी. हातातलं पॅकेट तिच्या शेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला. नेहमीच्या तिच्या फुल उत्सुकता असणाऱ्या स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल अन साडी स्वतःभोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला. पण वैदेहीचा काही प्रतिसादच येईना. तेव्हा तिच्या भोवती हात फिरवून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं. मला काहीच सांगणार नाहीस का? दुसऱ्या क्षणी सारा बांध फुटला तिचा. श्यामच्या खांद्यावर डोकं ठेवून तिनं एक जीवघेणा हुंदका दिला. तो आला होता रे आज. श्याम, मला खूप भीती वाटते रे. कोण? सुनील? एकदम धसकून जात श्यामनं विचारलं. जणू वैदेहीच भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं. पण पुढच्या क्षणी तो शांत गंभीर झाला. काय झालं? काय म्हणाला तो? लगेच निघून गेला. पण सुशांतला भेटला रे तो. त्यानंतर दार उघडलं सुनीलला अन तो त्याचा डॅडी असल्याचंही बोलला तो. सुशांत कुठे आहे? श्याम पटकन उठून उभा राहिला. त्याला आधी सावरायला हवं राणी. तो किती बावरलेला असेल. तू जेवणाची तयारी कर, मी आलो त्याला घेऊन. 2 पायऱ्या एकाच वेळी चढत श्याम वरती गेला. सुशांतशी तो काय बोलला ते वैदेहीला ऐकू आलं नाही. पण सुशांत मुकाट्यानं त्याच्याबरोबर खाली आला. वैदेहीच्या तोंडाची चवच गेली होती. सुशांतही नुसताच अन्न चिवडत होता. एकटा श्याम मात्र कमालीचा शांतपणे जेवत होता. जेवण उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले. बाहेरचा पाऊस आता आणखीनच तडतडत होता. नेहमीपेक्षाही नकोसा वाटला तो वैदेहीला. बस सुशांत, आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचं आहे. सुशांतनं एक तीव्र दृष्टिक्षेप वैदेहीकडे टाकला. तो कोण होता ते स्पष्ट सांगा मला आधी. इज ही रिअली माय फादर? एकदमात धाप लागल्यासारखा सुशांत बोलला. हो, तो खरंच बोलला. ही इज युअर फादर. नीट ऐकून घे, मग जा मात्र कर बेटा. आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर. म्हणजे मी तुमचा मुलगा नाही. मी सुशांत नटराज नाही. अन हे तुम्ही दोघांनीही लपवलं माझ्यापासून. खोटं बोलली आई माझ्याशी. अतीव संतापाने श्यामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला. त्याच्या उंच कपाळावरची शीर धाड उडत होती. वॉच युअर माउथ सुशांत. यू आर टॉकिंग टू युअर मदर. श्यामचा आवाज वाढला तसा सुशांत पुन्हा खाली बसला. पण मनातल्या मनात तो धुसफसत होता. नीट ऐक आधी. आई अन मी सांगतोय ते. अन पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस. नेहमीच्या संयमी आवाजात श्यामनं सुशांतला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. सुशांत लक्ष देऊन ऐकत होता. पण वैदेहीचं लक्ष तिकडे नव्हतंच. तिच्या डोळ्यासमोर पूर्वायुष्याचा चित्रपट सरसर उलगडत होता. मध्यम परिस्थितीतल्या आईवडिलांची वैदेही एकुलती एक लेक. दिसायला आखीव रेखीव, सावळ्या वर्णाची निसुरेख केसांची. अभ्यासात जात्याची हुशार. 10वी 12वी इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनीत नोकरी पटकावते काय
अन वर्षातच कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते काय. सारंच इतकं भराभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी, नातेवाईक सारे हेवा करत होते. आईबाबांना तर आपल्या सुविद्य सुस्वरूप मुलीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन जात असे. आयुष्यात सारं काही मनासारखं मिळतं बाई तुला, असं म्हणणाऱ्या सगळ्यांना आणखी एक धक्का बसला. दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या वैदेहीचं लग्नही ठरलं, ते अगदी पटकन. नात्यातल्याच कुणीतरी सुनीलचं स्थळ सुचवलं. शिकलेल्या चांगल्या खानदानी घरातला सुनील अमेरिकेतच नोकरी करीत होता. खरं तर त्याला वैदेहीसारखी करिअर गर्ल नको होती, पण त्याच्या घरच्या साऱ्यांनाच वैदेही खूप आवडली अन त्या दोघांचं लग्न थाटात पार पडलं. सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच वैदेही त्याच्याबरोबर विमानात बसली. टेक्सासला आल्यावर काही दिवस अगदी फुलपाखरासारखे उडून गेले. वैदेहीला तिच्या कंपनीनं आनंदानं तिथल्या प्रोजेक्टवर नेमणूक केली. अगदी नव्या नावलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता. पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेऱ्याशी थोडीही कल्पना वैदेहीला नव्हती. सुनील आता मधून वीकएंडला कामासाठी बाहेर राहतो, उशिरा येतो, हे तिला कधी कधी खटकायचं. पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी मोहरून जायची. अन एका काळ्याकुट्ट शनिवारी वैदेहीच्या ध्यानीमनीही नसताना ते घडलं. सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे वैदेहीही तयार होत होती. सुनील आंघोळीला गेला असताना दारावर टक आवाज आला. वैदेहीनंही हॉलमधून बघितलं. दारात एक परदेशी स्त्री उभी होती. कडेवर 2 वर्षाचं गुटगुटीत मूल. इज सुनील हिअर? वैदेही काही बोलणार तोच सुनील खोलीत आला. त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की वैदेहीच्या मनात एकदम अशुभाची शंका आली. पण त्या स्त्रीनं सुनीलला काही संधीच दिली नाही. एखाद्या चंडिकेसारखी ती त्याच्यावर तुटून पडली. यू चिटेड मी. हाऊ कुड यू डू धिस टू मी? असं किंचाळत ती एका हातात त्याला थापडा मारू लागली. वैदेहीचा अगदी दगड झाला. तिच्या तोंडातून शब्दही फुटेना. हिला फसवलं म्हणते ही. अन माझं काय? माझं तर आयुष्याचंच उद्ध्वस्त केलं यानं. बातमी मिळताच वैदेहीचे आईबाबा अथक प्रयत्न करून कसाबसा व्हिसा मिळवून अमेरिकेत पोहोचले. लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पारच खचून गेले. पोलिसात देऊया त्याला, असा सोडणार नाही मी. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय? बाबांना संताप आवरेना. पण वैदेहीनं अन तिच्या आईनंच त्यांना शांत केलं. जे घडायचंय ते घडून गेले बाबा. एकतर त्याचं एक लग्न आधीच झाल्याने आमचं लग्नही वैध नाही अन कोर्टानं त्याला करायला भाग पाडला. तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आता. मी माझ्या पायावर उभे आहे. माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी, वैदेहीनं निक्षून सांगितलं होतं. सुनील केव्हाच त्याच्या बायकोबरोबर राहायला गेला होता. पण वैदेहीच्या दुर्दैवाने दशावतार अजून संपले नव्हते. थोड्याच कालावधीत तिला दिवस असल्याचं लक्षात आलं अन ती मुळापासून कोसळून पडली. तिनं सुनीलला फोन केला, पण अपेक्षेप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला. आता वैदेहीसमोर बाळाला जगात येण्याआधीच काहीसं कारण एवढा एकच उपाय होता. पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिचा जीव ते करू द्यायला धजावत नव्हता. सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं. अशीच एक दिवस विमनस्क अवस्थेत ती ऑफिसच्या लंच टाईममध्ये डब्बा उघडून बसली होती. पहिला घास घेणार तोच समोरच्या टेबलावरून शब्द आले, कितने दिन हो गए अम्मा के साथ की इडली खाए? वैदेहीनं दचकून त्या डिशेला बघितलं. तिच्या पुढे श्यामल वर्णाचा, भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता. लीजिए ना मेरी माँ ने बनाई है. वैदेहीनं डब्याच्या झाकणात 2 इडल्या अन चटणी घालून त्याला दिली. त्यानंही
निसंकोचपणे त्या घेतल्या. वर आपल्या डब्यातला दहीभात तिला देऊ केला. श्याम नटराजन मूळचा मद्रासचा, पण शिक्षणानिमित्ताने नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता. तो वैदेहीच्या सेक्शनमध्ये बाकी कोणीच भारतीय नव्हते. आधी ती संकोच स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफटून गेल्याने श्यामशी मोजकच बोलत असे. पण दिलखुलास स्वभावाच्या आणि अस्खलित मराठी बोलू शकणाऱ्या श्यामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री विश्वास लवकरच संपादन केला. एकदा दोनदा तो वैदेहीला सोडायला घरीसुद्धा आला होता. थोड्या दिवसात वैदेही श्यामची घनिष्ठ मैत्री जमली. श्यामनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत. महिनाभरातच त्यानं वैदेहीच्या घरी तिच्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं. घरात आधी साऱ्यांना धक्काच बसला. या मुलात तर काही खोट नाही ना, असंही त्यांना वाटून गेलं. पण श्यामची भावना एकदम प्रामाणिक होती. त्याला वैदेही मनापासून आवडली होती. त्याच्या घरात फक्त म्हातारी आई होती. तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता. वैदेहीनं आधी नाहीच म्हटलं त्याला, पण आईबाबांनी स्वतः श्यामनं तिची खूप समजूत घातली. तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता. शेवटी श्यामच्या निर्मळ मनाचा विजय झाला होता. एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून वैदेहीची सौ वैदेही श्याम नटराज झाली. सुशांतच्या जन्माच्या वेळी श्याम तिचा हात घट्ट धरून उभा होता. बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं सुशांत श्याम नटराज लिहिलं, तेव्हा वैदेहीचे डोळे भरून आले होते. 6 महिन्याचा व्हिसा संपवून आईबाबा भारतात परत गेले. या 6 महिन्यात वैदेहीच्या जगात केवढी मोठी उलथापालथ झाली होती. पण निदान तिच्या आयुष्याचं तारुण्य श्यामसारख्या मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं, याचाच आनंद मानून डोळे गाळतच ते मायदेशी परतले. सुशांतनंतर वैदेहीला पुन्हा मूल झालंच नाही. पहिल्या बाळंतपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही, असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार्य रडली होती. पण श्यामनं तिचं सांत्वन केलं. अगं वेडे, त्याच्यानी आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही, तेच बरंय, तो हसून म्हणाला होता. सुशांत जसा जसा मोठा होऊ लागला तसं वैदेहीपेक्षाही श्यामशी त्याचे मायेचे बंध विणल्या जाऊ लागले. श्यामनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं. टेक्सास सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले. श्यामनं नोकरीही बदलली. ग्रीन कार्ड असल्यावर वैदेहीनं मात्र नोकरी सोडून पूर्ण वेळ सुशांतच्या संगोपनात घालवायचं ठरवलं. आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती. श्यामच्या आई एकदा येऊन गेल्या. सुनेचं सावळं सौंदर्य शालीनतेने त्या देखील हरकल्या. सारं काही सुरळीत चाललं होतं. सुशांत कॉलेजला जायच्या वेळी सुनीलच्या रूपानं ते सावट पुन्हा तिच्या संसारावर घिरट्या घालू लागलं होतं. श्यामनं सांगितलेलं सारं काही सुशांतनं नीट ऐकून घेतलं. काही काळ खोलीत जीवघेणी शांतता पसरली. सुशांतच्या डोळ्यांच्या कडांना पाणी साचलं होतं. ते तसंच ओघळू देत ओठ दाताखाली दाबून तो हलकेच म्हणाला, मी बाबांना म्हणजेच त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का? मला एकदा भेटायचंय त्यांना. बाबा हे संबोधन सुनीलसाठी ऐकून श्यामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फिरवतोय असं वाटलं. हो, जरूर तुला वाटेल तेव्हा भेट तू, आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत तो म्हणाला. सुशांत पुढे काहीही न बोलता उठून वर गेला. वैदेही श्याम कितीतरी वेळ निशब्द बसून होते. पुढे साऱ्या नको नकोशा वाटणाऱ्या घडामोडी अगदी वेगानं आकार घेत गेल्या. सुनीलनंही फोन करून सुशांतला भेटायची इच्छा व्यक्त केली. श्यामनं अगदी हसतमुखानं त्याला होकार दिला. सुशांत तर त्या दिवसापासून वैदेही श्यामही कामापलीकडे बोलतच नव्हता.
प्रत्येकाच्या मनात एक काहूर माजलं होतं. घरातली शांतताही कमालीची स्फोटक बनली होती. पुढच्या आठवड्यात रविवारी सुनील आणि सुशांतही भेट होणार असं ठरलं. वैदेही आणि श्याम त्याला हॉटेलमध्ये सोडून देणार होते. सुनील तिथेच येणार होता. तास दीड तासाने सुशांतला परत न्यायला येणार होते. वैदेहीला सारखं रडू येत होतं. मधूनच ती श्यामला बिलगून रडतही असे. तू रडू नकोस वैदेही, मी पुरुष आहे ग, मला रडताही येत नाही. वर्षानुवर्ष मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवावी आणि कुणा दुसऱ्याच माणसानं ती चोरून न्यावी तसं वाटते मला, तो एकदा खिन्नपणे म्हणाला होता. पण तितक्यात धीरोत्तरपणे त्यानं वैदेहीला समजावलं होतं. वैदेही, तुला सुनीलबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला तरी त्याचं बीज सुशांतच्या मनात रोवू नकोस. शेवटी तो त्याचा मुलगा आहे आणि सुशांतनं आयुष्यातले सारे निर्णय स्वतः घ्यावे हे मत माझे आहे. त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादल्या जायला नको. श्याम, तुला भीती नाही वाटत का रे? तो सुनीलच्या जास्त जवळ जाईल आणि आपल्याला दुरावेल याची भीती वाटते कधी कधी. एखाद्या दुबळ्या क्षणी मीही माणूसच आहे ग. पण खरं सांगू वैदेही, माझं मन मला सांगतं अशा वेळी मी फक्त त्याला जन्म दिला नाही, बाकी सारं केलंय. तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाही मला. अगदी तो झाल्या त्याला छातीशी धरलं ना, तेव्हापासून तो मला माझाच वाटत आलाय. माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग. तो सुनीलच्या जवळ जाईल की नाही हे माहीत नाही मी सांगू शकणार, पण माझ्या दूर जाणार नाही हे नक्की. त्याच्या या बोलण्याने वैदेहीला तेवढ्यापुरतं बरं वाटलं, पण मनातून मात्र ती अस्वस्थच होती. रविवार उजाडला. सकाळी 11ची वेळ ठरली होती. सुशांत न बोलताच तयार झाला. ठरल्याप्रमाणे तिघं निघाले. हॉटेलच्या आवारात श्यामनं गाडी थांबवली. बाहेरच्या एका टेबलावर उन्हाच्या छत्रीखाली सुनील बसला होता. मागे वळूनही न बघता सुशांत निघाला. सुशू, तासभरानं येतो आम्ही घ्यायला तुला, श्यामनं त्याला आवाज दिला. नको, माझं झालं की मी फोन करीन, मग या तुम्ही. ओके. सेल फोन घेतलायस ना? नुसतीच मान हलवून सुशांत चालू लागला. वैदेही आणि श्याम घरी आले. टीव्हीचं कुठलं तरी चॅनेल लावून दोघं बसून राहिले. त्याचं लक्ष अर्थातच फक्त घड्याळाकडे होतं. संथ पावलं टाकत सुशांत सुनील बसला होता. त्या टेबलाकडे गेला. त्याला बघता सुनील उठून उभा राहिला. बस सुशांत, काय घेणार तू? बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाहीत. सुशांतच्या मनात नकळत तुलना केली. आपण सगळे हॉटेलमध्ये गेलो की ते आपला आवडता ज्यूस अन काहीतरी चमचमीत स्टार्सस मागवतात. अन मग काय सुशू, ती कोण पोरगी होती काल सॉकर फिल्डवर? असं काहीसं मिश्किल बोलून आधी हसवतात आईला नी आपल्याला, पण पुढच्या क्षणी तो विचार त्यानं एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला. यांना अजून आपली काहीच तर माहिती नाहीये, मग कसं बरं कळणार त्यांना? नको मला काहीच, नुसत्या गप्पाच मारूयात. अरे असं कसं? थांब, मी कॉफी मागवतो. मला यावेळी कॉफीशिवाय होत नाही. सुशांतला खरं म्हणजे कॉफी अजिबात आवडत नसे, पण आयुष्यात बऱ्याच आवडत्या गोष्टी असतात एक सुस्कारा सोडून तो सावरून बसला. कॉफी येईपर्यंत सुनील स्वतःबद्दल खरंच काही बोलत होता. सवयी, आवडीनिवडी सुशांतला जरासा कंटाळाच यायला लागला. मग पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला, आता यापुढे हे बाबा देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहेत. कॉफी आली तरी सुनील बोलतच होता. सुशांत हळूहळू कॉफीचे घुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता, पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फारसं नव्हतंच. तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखाच मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून मोकळा झालाच तो. आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही?
याआधी कधीच यावंसं नाही वाटलं तुम्हाला? सुशांतच्या स्वरातल्या धारेनं सुनील एक क्षणभरच चपापला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुरमीची, काहीशी रागाची छटा उमटली. ते खरंच इतकं महत्त्वाचं आहे का सुशांत? मी आलो, आपली भेट झाली, हे महत्त्वाचं नाही का? महत्त्वाचं कसं नाही? या प्रश्नाची उत्तरं माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहेत. इतकी वर्ष तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे का याची आठवणही झाली नाही, अन अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय? हे सारं इतकं सहज वाटतंय तुम्हाला? सुशांत, मी तुझा राग समजू शकतोय, पण तिला, म्हणजे जेनीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हते. तिनं तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून. वचन? हो. सुशांतला आता संताप आवरेना. आईशी केलेलं लग्न, तिच्याबरोबर काढलेले 6 महिने इतक्या सहज विसरला हा माणूस. अन बाकी सारी वचनं पाळणं जमलं याला? एक प्रकारचा शून्यपणा आला होता सुशांतच्या मनाला. कशाला आलो आपण यांना भेटायला? काय गरज होती? अन मग आत्ताच इतक्या वर्षांनी का आलात? कुतूहलानं रागावर विजय मिळवला होता. म्हणजे काय आहे की जेनीचा आणि माझा घटस्फोट झाला. गेल्या 2 महिन्यापूर्वी मुलाचा ताबाही तिच्याकडे गेला. तेव्हा खूप वाटायला लागलं या 2 महिन्यात की की आपला अजून एक मुलगा आहे. आपल्या मनात आलं तसा आपण त्याला टाकून दिलंय. आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो, आपला बाप असण्याचा हक्क गाजवायला. भावना अतिरेकानं सुशांतचा आवाज इतका चढला की त्याला धाप लागली. आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघतायत ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला. आज आयुष्याच्या मध्यावर तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी. कुठे होतात तुम्ही इतके वर्ष? मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा, माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला मांडीवर बसून घास भरवताना, तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ. तुमचा काहीही हक्क नाही माझ्यावर. पुन्हा कधीच नका येऊ माझ्याकडे. मी तुम्हाला वडील मानत नाही, मुळीच नाही. पालत्या हाताने डोळ्यात दाटून पाहणारं पाणी पुसत सुशांत उठला. बाहेर येऊन तिरीमिरीतच त्यानं टॅक्सीचा नंबर डायल केला. बाबा इथवर येईपर्यंतचाही उशीर नको होता त्याला. मघाशी किती निरभ्र होतं आकाश, ने आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळात. घरी पोचताच दारावरची बेल जोरजोरात वाजवायला सुरुवात केली त्याने. आई बाबा आहेत की बाहेर गेलेत? कमालीचा अस्वस्थ झाला तो या विचारानं. दार उघडणाऱ्या वैदेहीला हातानं बाजूला करूनच तो अधीरतेने आत शिरला. बाबा कुठे आहेत ग? तिच्या उत्तराचीही वाट न बघता तो धाड धाड जिना चढून वर गेला. खोलीच्या खिडकीशी श्याम उभा होता. त्याचे रुंद खांदे केवढे तरी झुकलेले वाटले सुशांतला. बाबा, अन पुढे काहीच बोलता येईना त्याला. आवेगानं तो श्यामच्या मिठीत शिरला. बाबा, मी फक्त तुमचाच मुलगा आहे, फक्त तुमचाच. आय डोंट नो एनीबडी एल्स. मागून आलेली वैदेही ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती. त्याचं हे कोसळणंसुद्धा फार फार सुखावून गेलं तिला. हलक्या पावलांनी ती जिना उतरायला लागली. मध्यावर पोचत नाही तो श्यामचा आवाज आला. वैदेही, भजी राहिलेत हं. तू सुरुवात कर, आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.